श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 3 धरणं पूर्ण क्षमतेने भरली. 6 मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू. मोफत एसटी बस पास योजनेचा धुळे जिल्ह्यातील मुलींना मोठा लाभ. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ. नंदुरबार जिल्ह्यातील तृतीय पंथ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन. आणि आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बंदिवानांचा जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाला गौरव. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि निलेश पवार. धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मध्यम ते सततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम जल प्रकल्प भरले आहेत. जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 3 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित धरणातही समाधानकारक साठा झाला आहे. 1 जून पासून आतापर्यंत सरासरी 666 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 7 जुलैला 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या 6 धरणातून मिळून सरासरी 17,254.9 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या विसर्गामुळे नद्यांना पूर आला. गेल्या 2 दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने काही ठिकाणी पूर ओसरत आहे. तरीही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शासकीय यंत्रणेने दिला आहे. पांझरा, मालनगाव, जामखेडी, अनेर आणि सुलवाडे या धरणात समाधानकारक पाणी साठा झाला आहे. त्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. तसेच तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजचे 2 गेट 1 मीटरने उघडण्यात आले. बॅरेजमधून 622.92 क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू होता. पांझरा, बुराई, अनेर, अरुणावती या उपनद्या तापीला मिळतात. या नद्या खळखळल्यामुळे सुलवाडे बॅरेजमधून पाणी सोडण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना शासनाने मोफत एसटी बस पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यात 16 ते 30 जून पर्यंत सुमारे 5.25 लाखांवर विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मोफत पासमुळे शहरात येणाऱ्या मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत जवळपास 16,000वर विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप करण्यात आल्याची माहिती बस विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तृतीय पंथ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाच्या वतीने नुकतेच नंदुरबार येथे 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 104हून अधिक तृतीय पंथ्यांनी सहभाग नोंदवला. आपल्या समस्यांबाबत उहापोह केला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी राज्य शासनाने तृतीय पंथ्यांसाठी 2024 धोरण जारी केले असून केंद्र सरकारच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण अधिनियमाची देखील राज्यात अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. तसेच तृतीय पंथ्यांना शासकीय सोयी सुविधांसोबतच त्यांना रोजगारही पुरवला जाणार असल्याचे म्हटले आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बंदिवानांचा जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सत्कार समारंभ आणि आणीबाणी काळातील घटनांच्या बाबतचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केले गेले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंह राजपूत, महसूल तहसीलदार जगदीश भरकट, सत्कार मूर्ती आदी उपस्थित होते. यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले माजी आमदार उदयसिंग पाडवी, ज्येष्ठ कादंबरीकार नजूबाई गावित यांनी मनोगत व्यक्त केले. अवघ्या 1.5 दिवसात तयार करण्यात आलेल्या या प्रदर्शनातून नंदुरबार जिल्ह्यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या 39 बंदी जणांवर सचित्र माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात आणीबाणीतील ज्या गौरव मूर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्याबद्दलची संक्षिप्त माहिती असलेल्या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी हेगडे हिच्या अप्रतिम कामगिरीने भारताने 17 वर्षाखालील रोल बॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. केनिया देशातील नैरोबी शहरात ही वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी हेगडे हिने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या संघाने सुवर्ण पदक मिळवले. या यशाबद्दल नुकताच नंदुरबार येथे तिचा सत्कारही करण्यात आला. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.